सो दिस इज अ दिव्यागार बीच. आणि खूप मोठा सीशोर इथे अवेलेबल आहे आणि खूप क्लीन आहे. मुंबईपासून जवळ आहे, 110 किलोमीटर अंतरावर. आणि माझं हॉटेलही फार कमी डिस्टन्सवर आहे इथपासनं. हो गया 200 मीटर्स 300 मीटर्सवर असेल. ही माझी आई. आणि इथे पाहू शकता तुम्ही, अगोदर हे असं बीचवर स्टॉल आणि हे सर्व नव्हतं. हे मी या रिसेंट इयर्समध्ये आलं असं वाटतं मला. बट ओटी आहे, लो टाईड आहे आता, म्हणून बऱ्यापैकी पाणी आत आहे. इथे काहीसं मोटर स्पोर्ट्सही दिसत आहे, पाहू शकता. ATVची पण सुविधा आहे इकडे. तुम्ही मोटर स्पोर्ट्स ATV हँड ऑफ जर करण्याची इच्छा असेल तर तेही करू शकता. आणि ह्याच बाजूला पुढे तो शोर दिसत असेल कोपऱ्यात, तिकडे श्रीवर्धन आहे. तोही अमेझिंग सी शोर आहे. यू गेट अ ग्रेट व्यू ऑफ सी अँड द क्लीन अँड क्लिअर सन वगैरे. इकडे टर्टल्सचं कल्चर पण केलं जातं, टर्टल फार्मिंग. उद्या ते सुद्धा पाहूया. सकाळी मोटर स्पोर्ट्स ट्राय करूया सकाळचा. बघू शकता गाडीपर्यंत साईड नाही आहे, गाडीसुद्धा आणू शकता तुमची इच्छा असेल तर. इकडे सुंदर चंद्र दिसत आहे अपोजिट एंडला. इकडे थोडं अगोदर आलो असतो तर सूर्यास्त दिसला असता. आणि मी मास्कसुद्धा वापरतो आहे, असं नाही आहे मी मास्क न वापरता आलो आहे. सो कोविडमुळे. आणि मोमेंट ऑफ ट्रूथ. पाण्याचा टेम्परेचर फार थंड आहे, सुपर. वा. हॅलो गाईज, हा आहे हरिहरेश्वर मंदिराकडचा परिसर. मंदिराच्या डाव्या बाजूने थोडं वर आलात तर तुम्हाला एक प्रदक्षिणेचा स्पॉट दिसतो. इकडे सुद्धा मोटर स्पोर्ट्स आणि काल सांगितल्याप्रमाणे इकडे टर्टल्स फार्मिंग पण होतं. ओके, आपल्याला वेळ मिळाला तर आपण जाऊया. थोडंसं चढायला आहे त्यामुळे थोडा दमही लागला आहे, बट
वर्थ आहे पॉईंट. म्हणजे इकडून असं मानलं जातं की या मंदिरात आल्यावर या डोंगराला एक प्रदक्षिणा घालायची. त्यामुळे लोकांना जनरली त्याचं अप्रूप आहे, अजूनही आस्था आहे त्याच्यावर. पण आता भरतीचा पिरियड असल्यामुळे आम्ही उतरलो नाही खाली, आम्ही परत फिरलो इथून. होऊ शकता इथे तुम्ही अमेझिंग सीशोर इकडे आहे अवेलेबल. सुपर. काय बऱ्याच प्रकारची रानटी फुलंही तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर कलर आहेत. हे हरिहरेश्वरचा गावाचा परिसर आहे.